नमस्कार, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. कला भ्रमंतीच्या या नवीन भागांमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. संदीप इनामके स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये गणपती विशेष भागात आज येत आहेत अखिल मंडई मंडळ यांचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब थोरात. लवकरच गणरायाची धामधूम आपल्या आजूबाजूला पाहायला मिळेल. याच्यामध्ये अखिल मंडई मंडळ यांचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात आपल्याशी लवकरच बातचीत करतायत आणि या गणेशोत्सवाबद्दल अधिक माहिती देणार आहेत. तर पाहूयात कला भ्रमंती. अण्णा नमस्कार. नमस्कार. या कला भ्रमंती कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय आम्ही सगळेजण. खरं तर आता गणपतीच्या उत्सवामध्ये आता सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे, मंडप चालू आहेत, लाइटिंग चालू आहे. पण हा जो काही गणेशोत्सव पुण्यामध्ये येतोय, महाराष्ट्रातली सगळी लोक पाहतायत, तर पुण्याच्या गणेशोत्सवाविषयी नक्की तुम्ही काय सांगाल? आमच्या प्रेक्षकांना आवडेल. जवळजवळ 133 वर्ष झाली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन. भाऊसाहेब रंगारींनी घरातला गणपती रस्त्यावरती आणला आणि त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं टिळकांच्या मदतीने. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला पारतंत्र्यात आपण राहत होतो इंग्रजांच्या काळामध्ये, आणि लोकांना एकत्र करणं, लोकांचं एकत्रीकरण होऊन स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी म्हणून लोक एकत्र यावीत म्हणून हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू केला गेला. बरोबर आहे. आणि हे गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू झाला, मग ते मंडळ स्थापन झाली, किंवा त्या काळात कुठली कुठली मंडळ, म्हणजे तुम्ही लहान असताना तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील या सगळ्या. आता मी आपल्या मंडळाबद्दल बोलायचं झालं तर 1894ला अखिल मंडई मंडळाची स्थापना झाली. 1893ला दगडूशेठ हलवाई गणपती स्थापना झाली आणि गणेश उत्सव त्यावेळेला सुरू झाला. टिळकांनी मानाच्या 5 गणपतींना त्यावेळेला क्रम दिला. गणेशोत्सव कमी होता, म्हणजे त्या क्रम देण्यामागं सुद्धा काहीतरी कारण होती. म्हणजे पहिलं ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीचं नाव पहिलं घेतलं, 2 नंबरला जोगेश्वरी घेतलं, 3 नंबरला पैलवानांचा गणपती म्हणून गुरुजी तालीमचा गणपती घेतला, 4 नंबरला तुळशीबागेचा गणपती घेतला, 5 नंबरला टिळकांनी स्वतःचा नंबर 5वा ठेवला. असे 5 मानाचे गणपती त्यावेळेला सुरुवात झाली आणि त्यांना ते मान दिले गेले. अशा पद्धतीने गणेशोत्सव त्या काळात साजरा झाला. अनेक ठिकाणची लोक स्वातंत्र्याच्या कारणासाठी म्हणून त्या निमित्ताने एकत्र येऊ लागले. गणेशोत्सवाला त्यावेळेला इंग्रजांचे निर्बंध नव्हते, त्यामुळे लोक एकत्र येण्याचं काहीतरी कारण पाहिजे म्हणून हे कारण ठोस होतं आणि त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य लढायला सुरुवात जास्त जोरात पद्धतीने चालू झाली. त्या निमित्ताने एकत्र मिटिंग व्हायच्या, काही मोर्चे आखले जायचे, प्लॅनिंग केले जायचे. गणेशोत्सवामुळे काय झालं, मेळ्याच्या निमित्ताने मेळे भरवले जायचे. अगदी दिल्लीपासून वेगवेगळे राजकीय, सामाजिक सर्व जे कार्यकर्ते होते, नेते मंडळी होती, ती भाषण देण्याच्या निमित्ताने इथं यायचे. भाषणाचा हेतू एकच असावा की लोकांनी एकत्र यावं, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा आणि त्यातून स्वातंत्र्याला कशी चालना मिळेल ह्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आता शारदा गणपती म्हणजे बरेच वेळा आपण पाहतो बाकीचे गणपती सिंगल असतात, की शारदा गणपतीचं एक वेगळं महात्म्य आहे, त्याबद्दल काय सांगाल? याचं महत्वाचं तसा इतिहास याचा रंजक आहे. आमच्या अखिल मंडई मंडळाचे जे संस्थापक आहेत लक्ष्मणराव उर्फ नाथूराम डोंगरे पैलवान, हे मंडईतले खूप मोठे व्यापारी. त्या काळातले मंडईत व्यापार भरायचा, कांदा, बटाटा, भाजीपाला, त्याचे ते व्यापारी. आणि तुळजाभवानीचं जे मंदिर आहे त्या तुळजाभवानीचे निस्सीम भक्त, अगदी अख्खं कुटुंब तुळजाभवानीचं भक्त होतं. त्या काळामध्ये त्यांचं लग्नानंतर त्यांना मूलबाळ होत नव्हतं. मग त्यांनी विचार केला तुळजाभवानीला आपण नवस बोलायला जाऊयात, म्हणून ते तुळजाभवानीच्या मंदिरात तिथे गेले. जेव्हा आपण पायऱ्या उतरून खाली जातो तेव्हा समोरच यज्ञ मंडप, त्या यज्ञ मंडपाच्या कळसामध्ये शारदा गजाननाचं शिल्प आहे. तुळजाभवानीला नवस बोलण्याच्या आधी त्या शिल्पाला ते नवस बोलले, त्या गणपतीला तिथल्या, की मला मूलबाळ होऊ दे, अशाच पद्धतीची मूर्ती मी पुण्यामध्ये स्थापित करीन. यथावकाश त्यांना मूलबाळ झालं,
त्यानंतर दिलेला शब्द पाळण्यासाठी म्हणून त्यांनी कलाकाराचा शोध घेण्याची सुरुवात केली की तशा पद्धतीची मूर्ती कोण बनवेल. बरोबर. ते जे शिल्प आहे ते शिंदेशाही पगडीमधला गणपती हो. आणि शारदा त्याची पायचेप असं शिल्प आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये. तर त्या काळात हे शोध घेत असताना पूर्वीच्या काळी कसं होतं, राजा महाराजांकडं कलाकार लोक आश्रित असायचे, सर्व प्रकारचे कलाकार. हम्म. तर सांगलीचे राजे पटवर्धन जे आहेत, त्या पटवर्धन राजांकडे लेले नावाचे एक आर्टिस्ट होते. तर त्यांना पटवर्धन राजांना आमच्या डोंगरे पैलवानांनी विनंती केली की तुमच्या लेले कलाकारांकडनं मला मूर्ती बनवून पाहिजे. आणि लेलेंनी पटवर्धन राजांच्या मार्गदर्शनाखाली ही मूर्ती बनवली. उजव्या सोंडेची भारतातली एकमेव मूर्ती आहे, शारदेसह गणपती असलेली. बाकी अनेक गणपती आहेत पण ते सिंगल आहेत. शारदेसह गणपती असलेली ही भारतातली एकमेव मूर्ती. आता सध्याच्या काळी कसं झालंय की पर्यावरणाच्या दृष्टीने इको फ्रेंडली गणपती बनवले जातात, पण ही त्या काळातली इको फ्रेंडली आहे. कागदाचा हे असेल, लगदा असेल, रंधा असेल, लाकडाचा भुस्सा असेल, पेपर असतील, कापड असेल, डिंक असेल, या वेगवेगळ्या माध्यमातनं हा गणपती बनला गेला. म्हणजे हा त्या काळातला इको फ्रेंडली गणपती असं माझं स्पष्ट मत आहे. अण्णा, शारदा गणपती जी मूर्ती आहे आपली तर ती उजव्या सोंडेची आहे, त्याचं काही विशेष महात्म्य किंवा कसं? उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणलं जातं आणि ही त्या काळामध्ये सिद्धिविनायक म्हणून या मूर्तीची घडण घडलेली आहे त्यावेळेला. आणि त्याचं पावित्र्य राखायचं असं महत्वाचं आहे. आणि ते पावित्र्य गेले 132 वर्ष मंडळाच्या वतीने पाळलं जातं. गुरुजींच्या व्यतिरिक्त एकही व्यक्ती त्या मूर्तीला हात सुद्धा लावायला जात नाही. आम्ही कोणाला जवळही जाऊन देत नाही. आणि त्याचं महत्व तुम्ही पुराणामध्ये बघा, सगळ्यामध्ये बघा. उजव्या सोंडेच्या गणपतीचं महत्व आहे. डाव्या सोंडेचाही गणपती असतो, त्याला महत्व नाही असं माझं म्हणणं नाही, त्यालाही महत्व आहेच. परंतु उजव्या सोंडेचा गणपतीला सिद्धिविनायक म्हणलं जातं आणि त्याचं जास्त महत्व आहे. आता बऱ्याच म्हणजे भाविक भक्त महाराष्ट्रातून मंडईमध्ये आपल्याकडे येतात आणि झोपाळ्यावरचा गणपती म्हणून तो फेमस आहे, म्हणजे प्रसिद्ध आहे. आणि तो जो पाटावरती झुल्यावरती जो झुलतो आणि गणपतीला प्रदक्षिणा घातली जाते, तर खूप म्हणजे अंगावर अक्षरशः काटा येण्यासारखी गोष्ट किंवा खूप छान वाटतं. मग त्या झोपाळ्याविषयी किंवा कसं तुम्ही नेहमी सेटअप ते करतात किंवा काय सांगतात? गणपतीची स्थापना जेव्हा झाली तेव्हापासून मंडळाच्या लोकांनी ठरवलं, कारण झोपाळ्यावरतीच तो गणपती तयार केलेला आहे, बरोबर, त्याची रचनाच तशी केलेली. तर दर 3 वर्षानंतर गणपती झोपाळ्यावरती बसवला जातो. योगायोगाने यंदाच्या वर्षी सुद्धा गणपती झोपाळ्यावरतीच आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशात सगळीकडं हा गणपती झोपाळ्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि लोक आवर्जून तो बघण्यासाठी तिथे येतात. शांतपणे राजेशाही थाटात असलेली ही मूर्ती आणि त्याच्याबरोबर असलेली शारदा ही झोपाळ्यावरती शांतपणे झुलत असते आणि लोक तो नयन रम्य देखावा बघण्यासाठी येतात आणि त्याचं दर्शन घेतात. आता आपले मंडईत पाहिले जाते की बरेच कलाकार, म्हणजे मुंबईपासून हैदराबादचे बरेच कलाकार असतील किंवा महाराष्ट्रीयन कलाकार असतील, या मूर्तीला साजेसे देखावे म्हणजे दरबार असतील किंवा वेगळे देखावे तयार केले. असे काही विशेष देखावे तुम्ही काय सांगू शकाल? सगळ्यात पहिलं महत्वाचं, पूर्वीच्या काळी प्रभात फिल्म स्टुडिओ होता. प्रभात फिल्म स्टुडिओचे जेवढे कलाकार होते, त्याचे पालकर म्हणून एक प्रमुख तिथं आर्टिस्ट होते, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कलाकार, शेकडो कलाकार त्यावेळेला काम करायचे. आणि आपल्या गणपतीला शोभेल असं स्टुडिओमध्ये काम करणारी मंडळी उत्तमरित्या डेकोरेशन करायची. कालांतराने पालकरांच्या निधनानंतर मग दुसरे कलाकार आले. त्यानंतर मग प्रसिद्ध आपले सिने अभिनेते राज कपूर यांचे जे मूळ कला दिग्दर्शक होते, त्यांचं नाव रंगराजन. हे रंगराजनांना राज कपूरनी स्वतः पाठवलं. आमच्या कुटुंबाशी राज कपूरांचे चांगले जवळचे संबंध, त्यामुळे त्यांनी पाठवलं. आणि रंगराजन हे तसे बघायला गेलं तर जगप्रसिद्ध आर्टिस्ट. तर त्यांनी त्यावेळेला एक देखावा सादर केला. तो देखावा पुण्यात, महाराष्ट्रात, देशात, तो जगामध्ये प्रसिद्ध झाला.
त्यांनी शिंपल्यामध्ये गणपती सादर केला आणि मागं मोठ्या प्रमाणात समुद्राचं पेंटिंग केलं होतं. त्याचा एक किस्सा असा आहे की रंगराजन दादांना त्यावेळेला यायला 2-3 दिवस काही जमलं नाही, म्हणून त्यांच्या सहाय्यकाला त्यांनी सांगितलं पेंटिंग कर. त्यांनी इतका अप्रतिम समुद्र रेखाटला की असं वाटायचं समुद्र त्याच्या पुढं शिंपला आणि त्या शिंपल्यामध्ये गणपती बसला. पण रंगराजन त्या काळामध्ये 2 दिवसानंतर आले. तो एवढा सुंदर रंगवलेला पडदा म्हणजे समुद्र त्यांच्या मनाला काही पटला नाही. त्यांनी तो आल्या आल्या 2 तासात तो सगळा पुसून टाकला आणि त्याच्यापेक्षा भारी समुद्र सादर केला आणि तो देखावा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाला. अजून सुद्धा लोक आवर्जून सांगतात की आम्हाला शिंपल्यातल्या गणपतीला जायचंय, आम्हाला झोपाळ्यावरच्या गणपतीला जायचंय. असा तो देखाव्याचा प्रकार आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध आर्टिस्ट रंगराजन यांचं नंतर निधन झालं. प्रसिद्ध पुण्यातले कलाकार आपले विवेक खटावकर, त्यांनी जागतिक कीर्तीची कामं केलीच आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. त्याच्यानंतर सध्या काम करतात ते आमचे विशाल ताजनेकर, तेही गेली 10-15 वर्ष काम करतायत. विशाल ताजनेकरांच्या आधी आमच्या इनामकेंनी काम केलं, ते तुम्ही स्वतःच आहात. तुम्ही सुद्धा केलेला खंडोबा इतका अप्रतिम होता की लोकांनी आवर्जून त्याची आठवण अजूनही काढली जाते की अरे खंडोबाचं डेकोरेशन त्यांचं सुंदर झालं होतं. त्या खंडोबाच्या डेकोरेशन मध्ये हुबेहूब जेजुरीला गेल्यासारखंच वाटत होतं. जवळजवळ 1.5 ते 2 टन भंडारा वापरला गेला. लोक आवर्जून भंडारा उधळायचे, कपाळाला लावायचे, अगदी नम्रपणे दर्शन घ्यायचे आणि पुढे जायचे. असे आपण विविध कलाकारांना गेले अनेक वर्ष काम करण्याची संधी देतो. त्यातून कलाकार मोठा होत जातो अशी माझी तरी खात्री आहे. नक्कीच आहे ना, कारण मी मराठी चित्रपटसृष्टी जवळजवळ 50 सिनेमे केलेले आहेत. बरेच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार आहे. पण जेव्हा मी शारदा गणपतीचं काम केलं म्हणजे 2011 आणि 12ला खंडोबा, रामरथ असेल, शिवरथ असेल, पण त्यांनी जे काही पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात मान सन्मान मिळाला म्हणजे सांगायला काही प्रेक्षकांसमोर मला अभिमान वाटेल की मान सन्मान मिळाला, प्रसिद्धी मिळाली आणि खूप चांगलं नाव मिळालं. आणि शारदा गणपतीची पण कृपा माझ्यावरती आहे. त्यानिमित्तानेच आपण पुन्हा एकदा भेटलो खरं तर. आता जसं की मंडप जसं आता सजावट करायला झाली तसं मंडपाची पण व्यवस्था खूप महत्वाची आहे. कारण अखिल मंडई मंडळ किंवा महात्मा फुले भाजी मंडईमध्ये एवढा मोठा मंडप, एवढी मोठी क्राऊड येतो, सगळी गर्दी येते. तर मग जसं आता दाते करतात किंवा पहिल्यापासून कोण कोण मंडपाचं कसं काही सुरुवातीच्या काळामध्ये आपला गणपती तंबू मध्ये बसायचा. अरे वा, बरं. त्यावेळेला मोठे मोठे तंबू असायचे आणि त्या तंबू मध्ये गणपती बसवायचा. त्यानंतर मंडपाचं काम चालू झालं, मंडप डेकोरेटर्स नवीन नवीन तयार झाले. दाते आणि कंपनी ही जी कंपनी आहे ती मंडळाची, आता त्यांचं यंदाचं 100वं वर्ष आहे. तर ते गेली 100 वर्ष मांडवाचं काम आपल्याकडे करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दातेंचे वडील असतील, त्यांचे आजोबा असतील, तेव्हापासून ते काम करतात. पूर्वीच्या काळी असं व्हायचं की कधी कधी वर्गणी नसायची, व्यापाऱ्यांकडे तुटवडा असायचा, मंडपवाल्याला द्यायला पैसे नसायचे. पण दाते आणि कंपनीने कधीही आमच्याकडे तक्रार केली नाही किंवा तगादा लावला नाही, आमचे पैसे द्या, पैसे द्या. आम्ही जसे जमेल तसे आम्ही पैसे द्यायचो. अशा पद्धतीने मंडपवाले असतील, साऊंडवाले पूर्वी लोधी बंधू म्हणून लाईटवाले होते, आता भगत बंधू म्हणून आहेत, ते काम करतात. ही मंडळी सुद्धा आपोआप जोडली गेली. अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे कलाकार मंडळाशी घरोब्याचे संबंधाच्या दृष्टीने जोडले गेलेले. बरोबर आहे की जसं मी आता नेहमी पाहतोय की तुम्ही कलाकारांना चांगला वाव देता, म्हणजे ढोल ताशा पथक असेल, सिने अभिनेत्री, बरेच लोक चित्रपटाचे प्रमोशन असतील किंवा एखादी नाट्य सादरीकरण असेल, सामाजिक विषय असेल, त्यात तुम्ही सादरीकरण करायला लावता. तर बरेच सामाजिक क्षेत्रातली, राजकीय, तुम्ही तर आता याच्यामध्ये काम करता, सगळं बरीच मंडळी येतात. तर त्याविषयी काय सांगा तुम्ही? ढोल पथक जो प्रकार आहे, पूर्वी आपल्या मंडळाचं ढोल लेझिम संघच होता, आपलं स्वतःच होतं. हे ढोल पथक वगैरे हे सगळे आत्ता प्रकार निघालेले. पण त्या काळामध्ये मंडई मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. खूप मोठ्या प्रमाणात हमालांची संख्या होती. त्या हमालांचं एक ढोल पथक असायचं, ढोल लेझिम संघ असायचा, जो मंडळाशीच कनेक्टेड होता. मंडळाचाच ढोल लेझिम संघ होता.
त्या काळामध्ये ते वाजवायचे. त्याच्यानंतर प्रभात बँड म्हणून एक प्रसिद्ध बँड आहे पुण्यातला, 100 वर्षे त्यांनाही उलटून गेली, तो बँड आपल्याकडे वाजायचा. त्याच्यानंतर महानगरपालिकेची सुमित्रा नावाची हत्ती नव्हती, ती आपल्या मिरवणुकीच्या अग्रभागी असायची. एक मोठं आकर्षण पुण्याच्या नागरिकांना असायचं की मंडईच्या गणपती पुढं हत्ती आहे आणि तो पुण्यातला प्रसिद्ध हत्ती. गेले अनेक वर्ष तो हत्ती, दुर्दैवानं सुमित्रा हत्तीनीचं निधन झालं, पण ही सगळी मंडळी त्यावेळेला असायची. यांना आपण वेगवेगळ्या लोकांना कायम संधी देत आलेलो आहे. सध्याच्या काळामध्ये मला आठवते साधारण 24-25 वर्ष झाली, शिवगर्जना हे ढोल पथक तसं बघायला गेलं तर मी ज्या शाळेत शिकलो त्या आमच्या शाळेचं नुमवीचं, तर आमच्या शाळेतल्या मुलांनी चालू केलेलं ढोल पथक, परंतु आम्ही त्यांना आपल्या गणपती मंडळामध्ये पहिल्यांदा संधी दिली आणि आज सगळ्यात ते आपल्याबरोबर कनेक्टेड आहेत. आपल्या मिरवणुकीच्या सुरुवातीच्या वेळेला, शेवटच्या मिरवणुकीच्या वेळेला अग्रभागी शिवगर्जना पथक असतं आणि उत्तम कला सादर करतात मुलं आणि मुली. अगदी चांगल्या पद्धतीने ते काम करतात. आता त्याच्यामध्ये मी पाहिले की वारे बत्ती, म्हणजे वारे बत्तीचं पण योगदान, म्हणजे मराठी बाहेरची साडी सिनेमा असेल किंवा बरेच हिंदी मराठी सिनेमा असतील, त्याच्यामध्ये पहिले लाईट नव्हत्या, लग्न कार्यामध्ये त्या बत्ती घेऊन जायच्या. ती परंपरा मी पाहिले की तुम्ही जपलेली आहे, नक्की त्याचं काय हे आहे? त्या काळामध्ये महानगरपालिकेचे लाईट्स, म्हणजे ज्याला स्ट्रीट लाईट म्हणतो, हे स्ट्रीट लाईट नसायचे. रस्त्याला तसं बऱ्यापैकी अंधार असायचा. मग मिरवणुकीच्या अग्रभागी असलेले बँडवाले असतील, ढोल लेझिम संघ असेल, कार्यकर्ते असतील, हे लोकांना दिसायचेच नाहीत अजिबात, फक्त गणपती दिसायचा. तर त्यावेळेला वारे बत्तीवाले त्यांची सुद्धा 4थी पिढी आहे. आता त्यांनी बंद केलं हे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया, खूप मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक आलं, त्यामुळं वारे बंधूंची डोक्यावरती बत्त्या घेऊन, गॅसच्या बत्त्या ज्याला म्हणतो आपण, त्या बत्त्या घेऊन मिरवणुकीच्या दुतर्फा त्यांची लोक असायची. 50-50 बत्त्या असायच्या, एका बाजूला 50, एका बाजूला 50. त्यामुळं संपूर्ण मिरवणूक उजळून निघायची. अत्यंत प्रामाणिकपणे आणि न कंटाळता ती लोक काम करायची. बरोबर आहे. आणि दुसरं सांगायचं तर आता गणेश उत्सव पुण्यातला, जसं आता मुंबईमध्ये काय होतं की मोठ्या मोठ्या मूर्त्या आकर्षण असतं, तसं आपल्याकडे पुण्यामध्ये म्हणजे संस्कृतीचं जतन तर आहे, पण गणेश उत्सव हिंदू धर्म सांस्कृतिक भाग किंवा या आपल्या परंपरा जपतायत. आणि याच्यामध्ये प्रतिकृतीचे देखाव्यांची एक संकल्पना आता एक 5-6 वर्ष झालं पुण्यात आलेली आहे. ते देखावे आपण साजरे करतो, ते तर आपण मोठ्या प्रमाणात चालू आहे, पण त्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकीचे बरेच कार्यक्रम वर्षभर चालतात. त्या कार्यक्रमाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. पुणे आणि मुंबईमध्ये मूर्तींच्या बाबतीत बघायचं झालं तर मोठा फरक आहे. मुंबईला जे मोठ्या मूर्ती केल्या जातात त्या विसर्जित केल्या जातात. पुण्यामध्ये मूर्ती आपली एक ठरलेली असते आणि पूजेचा गणपती ज्याला आपण मांडतो, तो पूजेची मूर्ती तिथं विसर्जित केली जाते. त्यामुळे मोठे गणपती आपल्याकडे विसर्जित केले जात नाहीत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अनेक मंडळ, आपल्या मंडळासह अनेक मंडळ, हल्लीची लहान लहान मंडळ सुद्धा प्रामाणिकपणे सामाजिक बांधिलकी ठेवून रक्तदान शिबिरं असतील, आरोग्य शिबिरं असतील, गोरगरिबांना मदत असेल, अशा अनेक समाजाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी ते करत असतात. 1972ला मला आठवते खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या भागातनं खूप मोठ्या प्रमाणात कुटुंबाच्या कुटुंब पुणे आणि मुंबईमध्ये पोटा पाण्यासाठी म्हणून शिफ्ट झाली. त्यातली अनेक मंडळी पुण्यामध्ये शिफ्ट झाली, कुठं नोकरीला लागली, मंडईमध्ये हमाली करायला लागली, दिवाणजी काम करायला लागली, वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीचं काम करायला लागले. त्यावेळेला माझ्या वडिलांच्या असं लक्षात आलं की हे काम करतायत पण यांचे खाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळं साधारण 19 नोव्हेंबर 1974 म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधींच्या वाढदिवसाच्या दिवशी पुण्यामध्ये झुणका भाकर केंद्र माझ्या वडिलांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्थापन केलं. 50 पैशामध्ये झुणका भाकर, आणि ती सुद्धा पोट भरून लोकांना खायला मिळालं अशी मोठी भाकरी असायची. आणि झुणका तुम्हाला पाहिजे तेवढा, म्हणजे बेसन ज्याला म्हणतो. तर त्यातून एक लक्षात आलं की पोटाचं
काम झाल्यानंतर ज्या पगारातनं मिळणारा पैसा बॅलन्स राहायचा ते आपापल्या गावाला पाठवायला ती लोक लागली, त्यामुळे आनंदी राहायला लागली. गोरगरिबांना त्या झुणका भाकरचा उपयोग व्हायला लागला. गोरगरिबांबरोबरच शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणची लोक तिथं डबे घेऊन यायचे आणि झुणका भाकर पार्सल घेऊन जायचे. इतकी त्याची चव प्रचंड प्रमाणात चांगली होती. त्या झुणका भाकर केंद्राला उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्यापासून सर्व राजकीय लोकांनी, सामाजिक लोकांनी, या सर्व मंडळींनी भेटी दिल्यात. सगळ्यात महत्वाचं, बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या वडिलांचे अगदी घरोब्याचे संबंध होते आणि त्या काळामध्ये मनोहर जोशी हे मुंबईचे महापौर होते. महापौर असताना त्यांनी झुणका भाकर केंद्र कसं चालवलं जातं याच्यासाठी 2 दिवस पुण्यात मुक्काम केला. सगळी यंत्रणा कशी चालते, काय चालते याचं व्यवस्थित समजून घेतलं. ते समजून घेतल्यानंतर पुन्हा मुंबईला गेल्यावर बाळासाहेबांच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी घातल्या आणि शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर झुणका भाकर चालू करण्यात आली. आपली प्रेरणा घेऊन त्यांनी या गोष्टी त्या ठिकाणी चालू केल्या. परंतु आपली झुणका भाकर आज तागायत चालू आहे. फक्त आता रेट वाढलाय. पूर्वी 50 पैशामध्ये आपण द्यायचो, आता रेट वाढलाय. त्या काळात मोहिते पाटील असतील किंवा जयंत पाटलांचे वडील, आता जयंत पाटील जे राष्ट्रवादी अध्यक्ष आहेत त्यांचे वडील, या दोघांनी त्या काळामध्ये 5-5 हजार रुपये देणगी दिली होती. ती देणगी सुद्धा खूप त्या काळात मोठी होती. पुण्यातल्या शाळा असतील, सामाजिक संस्था असतील, आपल्याकडे वेटिंगमध्ये असायच्या की आम्हाला तिथं सेवा करायची संधी द्या. मग ते मुलं, शिक्षक ते येऊन येणाऱ्या लोकांना झुणका भाकर वाटायचं काम करायचे. अगदी मनोभावे सेवा करायची. असं वेटिंग म्हणजे त्यांचे दिवस आम्हाला ठरवून द्यायला लागायचे की आता ह्या 10 दिवसात ही शाळा येईल, ती शाळा येईल. त्यांना वेळा वाटून द्यायला लागायचे. इतक्या मोठ्या प्रमाणात झुणका भाकरचं काम आपल्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने झाले. तशाच पद्धतीने जेव्हा चीनचं युद्ध झालं, खूप मोठ्या प्रमाणात युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सैनिकांसाठी आपल्या मंडईतून, पुण्यातल्या मंडईतून रेल्वे भरून भाजी मंडईतल्या व्यापाऱ्यांनी दिली. मंडईतल्या व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबाचं सोनं ते सुद्धा त्या सैनिकांना दिलं. एवढा दिलदारपणा मंडईतल्या प्रत्येक व्यापाऱ्याकडे आहे. अतिशय उत्तम रीतीने त्यांनी सैनिकांना सुद्धा मदत केली. संपूर्ण भारतभर आपल्या लोकांचं कार्य आहे आणि ते चांगल्या पद्धतीने करतात. आपली पुस्तक पेढी प्रसिद्ध होती. त्या पुस्तक पेढीतनं अनेक राजकीय, सामाजिक, परत वेगवेगळे IAS अधिकारी, IPS अधिकारी आपल्याकडे शिक्षण घेऊन तयार झालेले आहेत आणि त्याची जाणीव त्यांना आहे. तुम्हाला एक चांगला असा किस्सा सांगतो. जावेद खान म्हणून एक जण आहेत, जे मंडई परिसरातच राहायचे. ते आपल्या शिक्षणावरती आज अमेरिकेला मिनियापोलिस म्हणून जो एरिया आहे, त्या मिनियापोलिसचा तो शेरीफ आहे. म्हणजे आपल्या शिक्षणावरती तो तिथे गेला आणि त्याला त्याची अजूनही जाणीव आहे. त्यांचे रेग्युलर आपल्याला फोन असतात, कसं काय चाललंय गणपती, काय चाललंय. त्यांच्या आई पुण्यामध्ये असतात, त्या सुद्धा रेग्युलर गणपतीला येतात. अतिशय उत्तम पद्धतीने अशा लोकांना आपण शिक्षण दिलेलं आहे आणि चांगलं कार्य रेग्युलर चालू आहे, सामाजिक कार्य. आता गणेशोत्सव जे 10 दिवस आहेत, म्हणजे पूर्ण तयारी तर चालू असते सगळी. 10 दिवसाचं नक्की शेड्यूल आपलं काय असतं, की म्हणजे 10 दिवस आपण कसं दर्शन असेल किंवा इतर कार्यक्रम काय काय असतात 10 दिवसामध्ये? आपलं 10 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण धार्मिक पद्धतीने आपण उत्सव साजरा करतो. सकाळी 6 वाजल्यापासून अभिषेक चालू होतात. अभिषेक चालू झाल्यानंतर ते साधारण 9:30 ते 10 पर्यंत अभिषेक असतात. त्याच्यानंतर दिवसभरात 2 याग असतात, गणेश याग. त्या गणेश यागाला सुद्धा आपल्याला लोकांना वेटिंगला ठेवायला लागतं. इतकं वेटिंग असतं की आम्हाला बसायचंय. काही नवीन लग्न झालेल्या जोड्या असतात, काही नवच बोललेली लोक असतात. त्यांची इच्छा असते की आपल्याला यागाला बसायचंय. दिवसभरात याग असतात. सगळ्यात महत्वाचं,
संध्याकाळी 7:30 ते 7च्या दरम्यान सायन पूजा म्हणून अत्यंत महत्वाचा उपचार गणपतीवरती केला जातो. ती सायन पूजा आणि महाआरती हे महत्वाचं कार्य आहे. पूर्वीच्या काळी पुणे जिल्ह्यातनं भजनी मंडळी यायची, परंतु जागेच्या अभावी, लोकांच्या गर्दीच्या अभावी आपल्याला गेली 5 वर्ष आपण भजनी मंडळ बंद केली. त्यांना विनंती केली की आता काही तुम्ही येत जाऊ नका, नाही तर दिवसभर भजन भजन चालायचं. चालू असायचं त्या ठिकाणी. अशा पद्धतीने उत्सव आपण संपूर्ण धार्मिक पद्धतीने साजरा करतो. आणि आता मला वाटतं ढोल पथक जे आहेत नवीन नवीन, ज्यांना गणपतीला मानवंदना द्यायची किंवा काही सादरीकरण करायचं असतं, दर दिवस ते चालूच असतं मला वाटतं रात्री. नाही नाही नाही, तर पूर्वी आपण ते करायचो. करायचो. हा. म्हणजे त्यांना आपल्या मंडपामध्ये येऊन हम्म. त्यांना वादनाची संधी संधी. द्यायची. त्यांचं कला गुणाचं अभिमानाने ते वाजवत असतात, हम्म. ते करायचं. परंतु गर्दीचं प्रमाण एवढ्या वाढलं. मोठ्या प्रमाणात असतं, त्या ढोल पथकामुळे लोकांना अडचण व्हायला लागली. बरोबर. त्यामुळं आपण ते सगळं बंद केलं. त्यांना वादनाला आपण परवानगी देत नाही आणि आपल्याकडची गर्दी बघून पोलीसही परवानगी देत, असं तो सगळा प्रकार आहे. आणि आपलं आता गणपतीचं जे काय आहे, म्हणजे उत्सव मोठा आहे, लोक एवढी येतात, तरी त्याचं नियोजन तुम्ही पूर्ण म्हणजे पुण्याच्या मध्यभागी गणपती आपला, आणि त्यात एवढं पब्लिक आल्यानंतर पण तुमची मंडप व्यवस्था, लाइटिंग किंवा तुमचं सिक्युरिटी गार्ड, ही व्यवस्था खूप चांगली असते. त्याचं मॅनेजमेंट तुम्ही अध्यक्ष म्हणून कसं करता किंवा काय? सगळ्यात महत्वाचं हे जे कार्य आहे ना, मॅनेजमेंटचं कार्य, आमच्या मंडळाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, सिक्युरिटी गार्ड असतील, पोलीस असतील, यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात मंडळाचा कार्यकर्ता हे सगळं हँडल करत असतो. त्यामुळे येणाऱ्या भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कुठलीही धक्काबुक्की नाही, गर्दी नाही. त्या सगळ्या ऍडजस्टमेंट आणि कुठलाही त्रास न होता त्याला गणपतीचं दर्शन घेता येतं. बरोबर. त्यामुळे हे सगळं श्रेय जातं कार्यकर्त्यावर. नक्की नक्की. आणि मिरवणुकीला जे समजा आता 9-10व्या दिवशी जी मिरवणूक निघते भव्य दिव्य, म्हणजे खूप किलोमीटरपर्यंत ती रांग असते, मी सहभागी होतो दरवर्षी त्याच्यामध्ये, तर त्याची शिस्त पण खूप छान असते. आणि सनई चौघडे पारंपरिक असतात किंवा बैलजोड्या असतात, आणि त्याचा म्हणजे सगळ्यांचाच मान राखला जातो. पण जेव्हा म्हणजे पुणेकरांचं किंवा सगळ्यांचंच आकर्षण असतं की मंडई गणपती कधी येतोय, कारण त्याची काय होतं रचना, आता बऱ्याच गणपती करतात सिंगल मूर्ती असल्यामुळे मखर केली जाते. तो गणपती, हा गणपतीचा सेटअप नेहमी ओपन असतो, म्हणजे 3 टप्प्यामध्ये केला जातो, उंचीला जास्त असतो. आणि त्याचं जे काही बैठक व्यवस्था आहे की जो रुबाबदार जो बसलेला आहे त्याला कुठलाही सेटअप छान दिसतो. तर ते तशा देखाव्यांविषयी काही आठवणी सांगाल का तुम्ही, की जे भव्य दिव्य देखावे मिरवणुकींचे झाले असे काही? नाही, ह्या भव्य दिव्य देखाव्याला सुरुवात अनेक वर्षापासून झाली. पूर्वीच्या काळी लाइटिंगचा गणपती पुण्यातला फक्त मंडईचा, म्हणजे वेगवेगळी मखर, वेगवेगळे देव्हारे आणि लाइटिंगचा गणपती. त्यानंतर रनिंग लाईटचा गणपती, फिरती लाईट असायची त्याचा गणपती. अशा पद्धतीने आपली मिरवणूक सादर व्हायची. त्यानंतर उंचीच्या दृष्टीने आपला देखावा 3 टप्प्यामध्ये सादर केला जातो. लोकांना तो आवडला आणि लोकांची अपेक्षा आहे की अशाच पद्धतीचं डेकोरेशन व्हावं. कलाकार सुद्धा आपला मनापासून काम करतो, त्यात तुम्ही स्वतः केलेलंच आहे काम. आणि सगळ्यात महत्वाचं, मंडळाचा कुठलाही कार्यकर्ता असो, पदाधिकारी असो, कलाकाराच्या मध्ये लुडबुड करत नाही. कलाकाराला आम्ही फ्री हँड देतो. त्याचं कारण असं की कलाकार स्वतःच्या प्रेस्टिजसाठी सुद्धा उत्तम कला सादर करतो आणि ते उत्तम प्रकारे होते. मधल्या काळामध्ये पुण्याच्या डेव्हलपमेंटसाठी मेट्रो तयार झाली. मेट्रोचा लकडी पुलावरती एक पूल तयार झाला. तो ऍक्च्युली त्यांनी विचारून करायला पाहिलं होता. आपल्या मंडळाबरोबर इतर मंडळांच्या पण उंचीचा प्रश्न निर्माण होतो. तो होत असताना आमच्या असं लक्षात आलं की आपला गणपती त्या पुलाखालनं जाऊच शकत नाही. बरोबर. म्हणून आम्ही त्याला एक, ज्याला याची सिस्टीम म्हणतात हायड्रोलिक, ती हायड्रोलिक सिस्टीम करून घेतली. आणि पुण्यातले हायड्रोलिक सिस्टीम करणारं आपलं पहिलं मंडळ. म्हणजे त्या पुलाच्या तिथे गेलं की डेकोरेशन ऑटोमॅटिक खाली येणार, पूल ओलांडला की डेकोरेशन वर जाणार. तर ते हायड्रोलिक पद्धत आपण चालू केल्यामुळं इतर मंडळांनाही
प्रोत्साहन मिळालं की बाबा अशा पद्धतीचं आपणही करू शकतो. हम्म. अनेक मंडळांनी तसा प्रयोगही केला आणि त्याचा फायदाही त्यांना झाला. हम्म, हम्म, हम्म. तर सर्व आवर्जून सिनेसृष्टीतली लोक सुद्धा येतात. मला आठवतंय चांगल्या पद्धतीने की शताब्दीच्या वेळेला श्रीकृष्णाचं काम केलेले नितीश भारद्वाज आपल्या गणपती बरोबर त्यांनाही बघायला लाखो लोक रस्त्यावर आले होते. हो, हो, हो. त्या नितीश भारद्वाज जे होते त्यांनी आपल्या रथाचं सारथ्य पहिल्यापासून विसर्जनापर्यंत केलं. सतत सातत्याने केलं आणि कुठलाही कंटाळा न करता चेहऱ्यावरती कुठलाही थकवा नाही, एक उत्साह त्या माणसामध्ये होता आणि ती मिरवणूक पुण्यातली लोक कधीही विसरणार नाहीत. अजून एक किस्सा महत्वाचा मिरवणुकीचा आहे. ती आपला गणपती साधारण 3:30-4च्या दरम्यान किंवा पहाटेपर्यंत अलका टॉकीज पर्यंत येतो. भीमसेन जोशी जे आपल्या गणपतीचे निस्सिम भक्त होते, दरवर्षी आवर्जून दर्शनाला यायचे. अलका टॉकीज त्या वर्षी त्यांना जमलं नाही, कुठं परदेशात कार्यक्रम होता म्हणून ते विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यामध्ये आले आणि गणपती आपला निघाला कळल्यावरती अंघोळ वगैरे करून गणपतीचं दर्शन घ्यायला अलका टॉकीजच्या चौकात आले. अलका टॉकीजच्या चौकात आल्यावरती त्यांनी ते गणपतीचं रूप बघितलं, त्यांचं इतकं भान हरपून गेलं. त्यांनी आपल्या हातातली हिऱ्याची अंगठी अशी काढून गणपतीवरती फेकली, तर ती त्या शिंपला होता त्याला, ती त्या शिंपल्यामध्ये पडली आणि योगायोगाने आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गजाभाऊ मोरगावकर हे गणपतीच्या जवळ सेवेसाठी असायचे मिरवणूक काळामध्ये. त्यांना ती अंगठी सापडली आणि ते सांगायचं कारण की इतकी लोकांचं भान हरपून जायचं. त्या मूर्तीचं रूप बघून, ते डेकोरेशन बघून भान हरपून लोक दर्शनाला यायची. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भीमसेन जोशींचे पिये आले, ते म्हणले की बाबा असं असं घडलेलं आहे, त्या अंगठीची जी काय किंमत असेल आम्ही मंडळाला देतो, पण मला तेवढी अंगठी परत करा. आपण त्यांच्याकडनं किंमत वगैरे घेतली नाही, त्यांच्या अंगठी त्यांना प्रामाणिकपणे केली. हे सांगण्याचा हेतू एवढाच की भीमसेन जोशी सारख्या व्यक्तीला सुद्धा भान हरपून हे करण्याचं वेळ आली म्हणजे लाखो लोकांचं भान हरपून जातं आपला गणपती लक्ष्मी रोडला आल्यावर. लोक आनंदाने असे हात जोडले जातात, आपोआप हात जोडले जातात आणि लोक आपल्या गणपतीचं विसर्जन झाल्यावरती मग आपापल्या घरी परत. गणेशोत्सव झाल्यानंतर लाखो पब्लिक येतं, लोक येऊन जातात, पण आता त्याचा ताण व्यवस्थेवरती ताण महानगरपालिकेवर येतो. तर ते लोक लगेच स्वच्छता अभियान करतात किंवा आणि त्यांना सन्मान करण्याचं काम म्हणजे पहिलं सुरुवात खरं तुम्हीच केलेलं आहे. तर त्या कार्यक्रमाविषयी ऐकायला आवडेल आम्हाला. खरं तर हे चालू झालं जेव्हा आपण झुणका भाकर चालू केली 1974. तेव्हा आपण सफाई कामगारांचे सत्कार चालू केले. नंतरच्या काळात माझ्या वडिलांचं निधन झालं म्हणून एक 4-5 वर्षाची गॅप पडली सफाई कामगारांच्या सत्काराला. पण 1 वर्ष आम्ही उपमहापौर त्यावेळेला शहराचे होते हिरामन शिंदे आणि आम्ही गणपती विसर्जन करून उलटे विसर्जन मार्गावरनं परत येत होतो आणि त्यावेळेला शेवटचा गणपती चाललेला होता आणि मागे आम्ही बघतोय तर रस्ता एकदम स्वच्छ झालेला. म्हणजे ते महानगरपालिकेचे सफाई कामगार आहेत ना, इतकं लिलया साफ करत होते की आपल्याला वाटणार सुद्धा नाही इथनं गणपतीची मिरवणूक झाली. गुलाल नाही, घाण नाही, कचरा नाही, बाटल्या नाहीत, प्लास्टिकचे तुकडे नाहीत, खाद्यपदार्थ नाहीत, कागद नाही, काही नाही, इतका रस्ता स्वच्छ ही मंडळी करायची. मग आम्ही मंडईमध्ये आल्यावरती पुन्हा एकदा तो विचार केला की ह्या गोरगरिबांच्या हाताला आपण अजून चालना द्यावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण दरवर्षी साधारण 500 सफाई कामगारांचा गणेशोत्सवाच्या नंतर 2 दिवसांनी आपल्या मंडपामध्ये सत्कार घेतो. त्यांना समाजोपयोगी, घरोपयोगी, घरात जे उपयोगी पडतील अशा वस्तू म्हणजे भांडी असतील, जे काही त्यांना घरात उपयोगी पडेल, दरवेळेला वेगवेगळ्या वस्तू पण देत असतो. वस्तू देण्यापेक्षा त्यांचा सन्मान होणं हे त्यांना खूप आनंददायी असतं आणि ते अजून जोमाने पुढचं काम करत त्यांना एक प्रेरणा मिळते पुढच्या एक प्रेरणा मिळते चांगल्या पद्धतीने. बरोबर.
तुम्ही आता अध्यक्ष म्हणून आता बरीच वर्ष काम करताय, म्हणजे सुरुवातीला पासून तुम्ही मंडळात आहेत. मग त्यातून तुम्हाला गणपतीचे तर आशीर्वाद आहेत, प्रेरणा आहे. तुमच्या कामासोबत राजकीय क्षेत्रात तुमचं चांगलं काम आहे. बाकी व्यावसायिक पण तुम्ही काम करताय. तर ते त्या कामात तुम्हाला कसा आनंद मिळतो त्या गणपती उत्सवातून किंवा वर्षभराच्या कार्यक्रमातून? खरं तर गणपतीत जिथं आपलं मंदिर आहे, गणपती जिथं प्रतिष्ठापना होती, जिथं मंडप आहे, त्याच्यापासून 100-150 फुटावरती तिथल्या वाड्यामध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे माझ्या जन्मापासूनच गणपतीशी अगदी संबंध आहे. हां, हां. आणि गणपती उत्सवातल्या कार्यकर्त्यांचं बघायचं झालं, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रात आपल्या मंडळाच्या लोकांनी एक ठसा उमटवलेला आहे. पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस हे मंडळाचे कार्यकर्ते. मंडळाने आत्तापर्यंत पुणे शहराला 5 महापौर दिलेत, 4 उपमहापौर दिलेत, 20 नगरसेवक दिलेत, 2 मंत्री दिलेत, बरं. 2 जिल्हा परिषद अध्यक्ष दिलेत, हं, हं. 4 खासदार दिलेत. हे मंडळाचा कार्यकर्ता ह्या गणपतीच्या आशीर्वादाने बरोबर. एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकला. आणि एवढ्या मोठ्या पदावर पोहोचून सुद्धा तो जमिनीवर राहून काम करतो, हे सगळ्यात महत्वाचं. महत्वाचं. आणि आता तशीच तुमच्या म्हणजे मार्गदर्शनावर नवीन पिढी पण सगळी काम करते. म्हणजे आता मी म्हणजे छोटे तुमचे सगळेच फॅमिली, थोरात फॅमिली असेल किंवा बाकी सगळेच मंडळी, गोरड समाज असेल, एकत्र पद्धतीने सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन म्हणजे एक कुटुंब म्हणून मला दिसतं नेहमी. म्हणजे मी स्वतः ते अनुभवतो. तर त्याविषयी काही सुखदुःखाच्या प्रसंगी पण मंडळाची नेहमी मदत होते किंवा एखादा काही क्षण आहे का की जो आवर्जून तुम्हाला सांगावा लागेल? आणि महत्वाचं म्हणजे आमचं कुटुंबाची ही 5वी पिढी आहे. पण अशा इतर पण पिढ्या आहेत मंडळाच्या, बरोबर. की ज्या 5-5 पिढ्या काम करतायत. आमचीच पिढी करते असं हो, नाहीये. सगळेच आहे. सर्व पिढ्या प्रामाणिकपणे करतात. कडक कपडे घालून झाडून काढायचं झालं तरी झाडून काढतात. कोणीही लाजत नाही की आपले कपडे मळतील, हं. आपले कपडे चुरगाळतील, अशी कुठलीही भावना नसते. गणपतीचं काम ते श्रद्धेने करायचं याची मनापासून इच्छा असते आणि प्रामाणिकपणे काम केलं जातं. अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि या पुढच्या पिढ्याही नम्रपणे काम करतात. हे सगळ्यात महत्वाचं. हो, हो. आता आपण वर्गणी बघायचं झालं तर जवळ आपली वर्गणी बंद झाली. व्यापार मोठ्या प्रमाणात जेव्हा मार्केट यार्डला शिफ्ट झाला तेव्हापासून आपल्या वर्गणीमध्ये खूप कमी झाले. परंतु शारदा गणपतीच्या कृपेने आपल्याला काही कमी पडत नाही. उत्तमरित्या उत्सव साजरा होत असतो आणि भविष्यातही या पिढ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात काम करावं अशी माझी पण मनापासून इच्छा आणि करतील. बरोबर आहे. सगळी मुलं उच्च शिक्षित आहेत, चांगलं काम करतात, वेळ प्रसंगी आपले 10 दिवस कामावरती सुट्टी घेतात, परंतु इथं काम करायला येतात. कित्येक व्यापारी आहेत की जे सकाळी 6ला गाड्यावरती येतात, रात्रीपर्यंत असतात, आपला व्यवसाय बघतात. पण त्या काळामध्ये मधले 2-4 तास मंडळाचं काय काम असेल करतात. ते वाटून घेतात आणि ते प्रामाणिकपणे काम करतात. आता गणेशोत्सवाबरोबर वर्षभर जे काही आपले सण आहेत, ते पण तुम्ही नेहमी साजरे करता. म्हणजे मंडळात नेहमी ते दिसतं. कार्यक्रम असतील किंवा इतर. मग ते सण पण सगळे आवडीने करतायत. आणि इतर जी मंडळ आता नवीन येत आहेत किंवा बाकीची मंडळ आहेत किंवा आता बऱ्याच वेळा होतं की आता गणेशोत्सव इव्हेंट व्हायला लागला, अमुक झालं, तमुक झालं किंवा कार्यकर्ते कमी व्हायला लागले, की ह्याच्याबद्दल तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून काय सांगावंसं वाटेल? खरं सांगायचं म्हणजे गणपतीचा कार्यकर्ता कधीच कमी होत नाही. गणपतीला कार्यकर्ते वाढत जातात. आणि हा सण असा आहे की सर्व धर्माची लोक एकत्र येऊन काम करतात. आता आपल्या मंडईमध्ये तांबोळी समाज आहे, आतार समाज आहे, पानवाली लोक आहेत, हे सगळं मुस्लिम समाजाचं प्राबल्य आहे तिथं. पण तुमच्या माहितीसाठी म्हणून एक सांगतो मी की गणेशोत्सवातला 9वा दिवस हा सर्व मुस्लिम समाज एकत्र गणपतीसाठी पूजा घेऊन येतो आणि एकत्रित येऊन आरती करतो. हे सर्वच धर्म समभाव हा मंडळाच्या वतीने तिथं साजरा केला जातो. भविष्यातही इतर मंडळांनी सुद्धा उत्सवाबरोबर सामाजिक कार्यात त्याचं भान मनापासून भाग घ्यावा अशी माझी तरी विनंती आहे. तुम्ही
थोडंसं अभ्यास जर केला तर तुमच्या असं लक्षात येईल की एखाद्या गणपती मंडळाच्या जवळ किंवा आजूबाजूला कुठे एखादी वाईट घटना घडली, कोणाला काही हार्टचा त्रास झाला, अमुक झालं, तर तिथं त्या लोकांच्या मदतीला धावून जाणारा हा कार्यकर्ता मंडळाचा असतो. नक्की नक्की. आणि तो प्राधान्याने जातो. तो बघत नाही की हा माझ्या ओळखीचा आहे, हा माझा वर्गणीदार आहे, बरोबर. असल्या भानगडी नसतात. हम्म. गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा खूप प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. तो वेळेला धावून जाणारा कार्यकर्ता. अण्णा, महाराष्ट्रात म्हणजे पुणे तिथे काय उणे म्हणजे पुण्याची जी शैक्षणिक वारसा आहे, जे पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, तसं कल्चर आपलं जे काही मराठी कल्चर आहे, संस्कृती आहे, ते जपण्याचं काम केलं जातं. खरं तर हे हल्लीच्या काळात जपण्याचं काम गणेश उत्सव करतं, कारण त्यात बरेच सामाजिक देखावे, पारंपरिक देखावे असतात. तर हे नक्की ह्या उत्सवातून काय प्रेरणा मिळते लोकांना किंवा परदेशी भाविकांना किंवा बाकी जे राज्य आपल्याकडं येत आहेत महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव खास पाहण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी, तर त्या उत्सवाविषयी काय सांगू शकाल? आपण जर बघितलं व्यवस्थित तर गणेशोत्सव हा पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. नाही, बरोबर. हा जगाचा उत्सव झालेला आहे. जगभरातून लोक, हम्म. जगातले भारतीयच नव्हे तर परदेशी लोक सुद्धा आवर्जून हा उत्सव बघण्यासाठी येतात. हा कशा पद्धतीने साजरा केला जातो, एवढी गर्दी कशी कंट्रोल केली जाते, त्याचं नियोजन कसं केलं जातं, याचा अभ्यास करण्यासाठी परदेशातनं सुद्धा लोक येतात, महाराष्ट्रातनं लोक येतात, त्याबरोबर इतर राज्यातली पण लोक गणपती उत्सवासाठी येतात. त्यातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. एक सांस्कृतिक बघायला झालं तर वेगवेगळ्या ठिकाणी गायनाचे कार्यक्रम असतात, हो. शास्त्रीय संगीत असतं, सर्व प्रकारचं कला सांस्कृतिक सादर कार्य होतात. हे बघण्यासाठी लोक येतात. अनेक परदेशी लोक काही ठिकाणी गणपती बनवण्याचे जे कलाकार आहेत, ते गणपती कसा बनवतात, कुठल्या साहित्याने बनवतात, ते बघण्यासाठी गणेशोत्सवाच्या आधी महिनाभर येतात. त्याचा अभ्यास करतात, त्याचं शूटिंग करतात, त्याच्यावरती लिहितात हो, हो, हो. आणि ते लिहिलेलं रेकॉर्ड जगभरात प्रसिद्ध बरोबर. केलं जातं की हे अशा पद्धतीने इथं उत्सव साजरा केला जातो आणि उत्तम प्रकारे ते काम चालू असतं. यंदाचं वर्ष गणेशोत्सव 10 दिवस अत्यंत उत्तम पद्धतीने धार्मिकतेने साजरा होणारच आहे. परंतु विसर्जनाचा जो काळ असतो, मानाच्या गणपतीचं 10:30ला गणपती विसर्जनाला सुरुवात होती, ते दुसऱ्या दिवशी 2:30, 3, हो. 4 असं किती वाजले जातात. परंतु यंदाच्या वर्षी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि ते चंद्रग्रहण अत्यंत वेगळ्या पद्धतीने संपूर्ण जगभर दिसणारे, संपूर्ण भारतभर दिसणारे. सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी 12:37 वेद चालू होतात आणि वेद काळामध्ये आपल्या घरातले देव सुद्धा आपण झाकून ठेवतो. तर माझी प्रत्येक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला विनंती आहे की आपली मिरवणूक ही 12च्या आत संपवून आपला गणपती बाप्पा मंदिरात आणून त्याच्यावरती ओलं फडकं, ग्रहण संपस्तपर्यंत ओलं वस्त्र त्या गणपतीवरती झाकावं. त्यामुळं यंदाची मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा, अशी माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. नक्कीच अण्णा, म्हणजे गणेश उत्सव असेल त्यातल्या विविध छटा आपण आज उलगडलेल्या आहेत आणि तुम्ही आज आमच्या या कलाभ्रमंती कार्यक्रमात आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्हालाही शिकायला मिळाल्या, आमच्या प्रेक्षकांनाही कळतील. धन्यवाद.